उन्हाळ्यामध्ये थंड थंड गार खाण्याची इच्छा सर्वांनाच होते। नमस्कार, बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वॉटरमेलन स्लश। यासाठी अशा प्रकारे कलिंगडाचे बारीक काप करून घ्यायचे आहेत। जवळपास 7 ते 8 तास हे आपल्याला पूर्णपणे फ्रीज करून घ्यायचे आहेत। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून यातच अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या स्लशला एक आंबट गोड चव येते। याचाच गोडवा वाढवण्यासाठी आपण इथे 1 चमचा मध ॲड करून घेणार आहोत। मध ॲड करून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। मिक्सर कमी जास्त करत करत आपल्याला हे एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे। हे स्लश खाल्ल्यानंतर आपल्याला 100% गोळा खाल्ल्याचा फील घरच्या घरीच मिळेल। हे आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊयात। जर ब्लेंड करत असताना स्लश जर जास्त वॉटरी होत असेल तर काही वेळासाठी हे फ्रीज करा, त्यानंतर आपण हे सर्व करून एन्जॉय करू शकता। एकदा नक्की ट्राय करून पहा, आपल्याला खूप आवडेल। आपल्याला व्हिडिओ खूप आवडलेला आहे, त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।